दुपारचं सत्र आपण पाहिलं गेलं तर तिसऱ्या ग्रुप मधील हा पहिला सामना, एका बाजूने गजापूर आणि एका बाजूने जुळेवाडी संघ आपण पाहतोय. ऑन साइडला बिगिरी करण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एकदा मिळाली विक्रांत कांबळे. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेले ते एक आक्रमक खेळाडू गजापूर 11 संघाचा. या खेळाडूने देखील भरपूर स्पर्धा गाजवल्या. शेवळी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील या खेळाडूचं नाव आदमीने घेतलं जातं. वाईड बॉल घोषित केलाय पंचांनी. इथे मात्र सिंगल झाले. एक्झिक्युटिव्ह षटक संपते. पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 धावा धावफलकावर लागतायत. नवीन गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय. लव आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वर. दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं दुसरं षटक घेऊन सज्ज आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विक्रांत कांबळे. अप ट्रॅकर ठेवला होता बॉल. नक्कीच बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही पाहायला मिळाला. डॉट चेंडू काउंट केला जातो. सुरुवात चांगली झाली आहे. फुल टॉस चेंडू. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेतली. एकदा वर्जित केली गेली आहे. समोरच्या दिशेने अगदी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकदा वाजित केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? एका धावेवर समाधान मानावं गेलं. थांबवलं गेलं विक्रांत याने. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या धावसंख्येवर. डबल डिजिट मध्ये पत्या ह्याला पाठव ना. ते लेका काय 12 डॉट काउंट केला जातोय. एक राहिले. रन 12. अगदी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. फंबल पाहायला मिळालं थोडस त्या ठिकाणी. दरम्यान 2 धावा देखील नक्कीच मुकंमल केल्यात. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या धावसंख्येवर.
14 धावा धावफलकावर लागल्यात. 14 धावा आल्या. 14 यानंतर 2 आल्या. 10 होता. सगळे डॉट हे सांगा पॉलिटिशियन पहिले ओरिजिनल 7 8 9 10 नक्कीच 10 होत्या पहिल्या षटकामध्ये. 14 धावा धावफलकावर लागतायत. नवीन गोलंदाज अंकुश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू काउंट केला जात. सॉरी सिंगल. यावेळेस देखील समोरच्या दिशेने अगदी लॉंग शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एकेरी दुहेरी धावफलक नक्कीच पुढे सरकायला लागलाय. यावेळेस मात्र नो घोषित केला गेलाय पंचांनी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि जातोय का सीमारेषेच्या बाहेर. वाईड +4 हा मिळतोय पंजा. पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय. यावेळी देखील वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. 23 धावा धावफलकावर लागतायत. लागोपाठ तिसरा चेंडू देखील वाईट हाताळलाय. क्या बात आहे. कमालीचा फटका पुन्हा एकदा सागर कोटकरच्या बॅट मधून. 30 धावा धावफलकावर लागतायत. अंडर-23 चा खेळाडू आपल्या नावाचा डंका आपल्या गावाच्या नावाचा डंका या ठिकाणी वाजवताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 मोठे फटके सागर कोटकरच्या बॅट मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. क्या बात आहे. कमालीचा फटका. स्टेप आउट झाले आणि अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिले चेंडूला. आणखी एक दिमागदार षटकार.
36 धावा धावपलकावर लागतात. 36 धावा धावपलकावर लागतात. कम्मालीची फटकेबाजी आपण पाहतोय. सागर कोटकरच्या बॅट मधून सलामीला आलेला हा फलंदाज नक्कीच क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी नक्कीच सुरुवात आहे. वाईट घोषित केलाय पंचांनी. तिसरं शेवटचं आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. कोण अगदी 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर समोरच्या दिशेने. हमीतील 4 धावा. यावेळेस मात्र नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. सागरवर नक्कीच स्ट्राईकला राहणं गरजेचं होतं. थोडा फॉर्म मध्ये सागर होता यावेळेस. मात्र स्वतःवर नक्कीच स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवला विक्रांत यांनी. नवीन फलंदाज आपण पाहिले गेले तर बापू इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतं. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो, विनंती असेल. यावेळेस मिस टायमिंग आहे. अंतर देखील गाठलं जाईल का? यस, अंतर देखील गाठलंय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र विक्रांत कांबळेच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. तिकडे जा त्या पायपला. तिकडे फील्डिंगला गेले तिकडे असं करायचं ना. मग मला माहित नाही. 1 2 3 बॉल. फेकीसाठी नक्कीच बॉल. 3 चेंडू झालेत. पहिला वाईड आहे. पहिला वाईड आहे. काय झालं? काय झालं बोल. आम्हाला लिहिलंयच ना त्याच्यावर. पाठवून ठेव व्हॉट्सअप कर मला. काय आलं? 47. 47 धावा धावफलकावर लागतायत. कसं मला पण माहित नाही. हा बोला. बाहेर आहे नाही ऑफिसला. नवीन स्नेहा आहे. अश्विनी नाही तो लागत नाही. स्नेहा लाईनचा नंबर लागत नाही. काय झालंय? लाभदी पेशंटचं नाव काय? व्हॉट्सअप करून. काय झालं? एंट्री केली आहे का?
मेलवर रिप्लाय दे ना, मेलवर रिप्लाय दे ना. टाक ना रिसीव करायला मेल करून. ते नाही फोन उचलत कारण लोड असला की फोन नाही उचलत कामाचं. व्हॉट्सअप करून ठेव मला. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र विकेट आली. बायच्या स्वरूपात सिंगल झाली एक्झिक्यूट आणि शेवटच्या चेंडूवर देखील आपण एक धाव मिळते आणि धावफलकावर धाव आलेले टोटल 48 to win. पुढचे टॉस करतो. नेक्स्ट मॅच चला यायचा आहे श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे आणि त्यांना फाईट करतील श्री जोगाई स्पोर्ट्स सावर्डे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच झालेली आहे. आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. पहिला आणि शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. अंबर्डे आणि सावर्डे संघ आपण या. चला सावर्डे संघ आपला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. सावर्डे संघ विनंती आहे आपण या. अशोक आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजय आणि अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते.
48 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. शुभम गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतो. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू झाला फरार सीमारेषेच्या पार. आलाय हा आवडे संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. 2 मिनिटांमध्ये आपला संघनायक आला नाही तर आपल्याला देखील पॅनलच केलं जाईल. आपल्याला वारंवार कॉल दिले जात आहेत. तर अंबाडे संघाचे संघनायक आमच्याशी जोडलेले आहेत. पहिला चेंडू षटकार या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. यावेळी स्विंग आणि मिस डॉट चेंडू नक्कीच काउंट केला गेलाय. यावेळेस नक्कीच झेलची संधी होती. झेलची संधी कुठे तर हुकली. संधी निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजांकडून केलं जात आहे. चला टीम मीटिंग सावर्डे संघ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. या कॅप्टनला तरी पाठवा. तुम्ही टीम मीटिंग घ्या पण कॅप्टनला तर पाठवा. इथे नाणेफेक होणं गरजेचं आहे. सुरेश लुगडे या बेस मात्र चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आपल्या वाईड +1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. चला नाणेफेक करून घेऊया पटकन आपण सावर्डे आणि अंबाडे संघ. यावेळेस ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत त्या ठिकाणी मात्र खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर शंकर दळवीच्या बॅट मधून आला हा दिमागदार षटकार. सॉरी अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत इनॅक्शन मध्ये त्या ठिकाणी. ज्या अजयने गेल्याचा संडेचा सामना देखील 100 खेळवला होता. नक्कीच डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी सावर्डे संघाला. यावेळी चांगला फटका आहे. एक धाव नक्कीच अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सतरा धावा धावफलकावर लागतात. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपतोय. धावफलकावर धावा लागले 17. ऑलराऊंडर अष्टपैलू कामगिरी करताना आपण पाहतोय सागर कोडकर. पहिला चेंडू नक्कीच वाईड हाताळलाय. कमबॅक करावं लागेल. या वेळेस मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट हाताळला होता त्यानंतर मात्र डॉट हाताळलाय.
यावेळी देखील सुरेख सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कष्टपैलू कामगिरी करताना सागर कोटकर देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन मोठे फटके नक्कीच सागर कोटकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी. फुल टॉस चेंडू इथे काय घडतंय. डॉट आलाय. लोअर फुल टच चेंडू ऑन साइडला बिग हिट. आडव्या बॅटने या ठिकाणी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान एक सिंगल झाले एक्झिक्यूट. क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत नक्की 2 धावा खर्च केल्यात आपल्या या षटकामध्ये. यावेळेस टायमिंग शॉट आहे. खेळाडू येतील का चेंडू खाली. इथे मात्र झेल होतोय ड्रॉप. चांगली संधी होती. दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल गोलंदाज सागर याचं. ज्या पद्धतीची गोलंदाजी सागरची राहिली आहे नक्कीच टाळा वाजवण्यासारखी कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सागर कोटकर या गोलंदाजाने केली आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. 2 खेळाडूंच्या मधून अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचलाय आणि आलाय हा दर्जेदार अशोकच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार षटकार येतोय. 6 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 27 धावा धावफलकावर लागतात. 48 धावांचं टार्गेट चेस करताना 11 चेंडू मध्ये आता मात्र 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळी देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल झाले एक्झिक्यूट. 28 धावा धावफलकावर लागतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेटचं होतोय पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो जुळेवाडी संघाला. चांगली बॅटिंग चालली होती जुळेवाडी संघाची. त्याला कुठेतरी ब्रेक थ्रू दिलाय. यावेळी रनआउटच्या स्वरूपामध्ये अशोक इथे मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील समोरच्या दिशेने काय घडतंय काय बिघडतंय. चुकी घडते.
चुकीला माफी नसते. इतर चुकी महागात पडेल. शेवटच्या चेंडूवर देखील सामना जर गेला तरी चुकी देखील महागात पडेल. 48 धावांचा टार्गेट आहे. धावफलकावर धावा लागले ते 31. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. काय करताय, काय बिघडतंय. यावेळेस फटका देखील चांगला आहे. यावेळेस मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. वन बाउंस चौकार. दोन एक त्यातली एक घेतली. शंकरबाईंना मारलेला बॉल. अरे कॅच वर जा. अरे बघ पुढेला उडायची. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. चुका घडतायत गजापूर 11 गजापूर संघाकडून. या चुका नक्कीच थोड्याशा महागात पडतील. 3 धावा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्जित केल्या गेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचत तब्बल 38 धावा. 10 धावांची आवश्यकता. अजूनही 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्विंग अँड मिस. डॉट चेंडू आलाय. लाऊड अपील केली गेली. नक्कीच पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. त्यांना फोन ला बघ कुठे आहेत, कुठे आहेत. ए शंकर आउटसोर्स पेज. हां लिम सपोर्टला इट्स आउटसोर्स पेज पण अनेबल टू शो इन आउटसोर्स पेज. बॉलिंग बॉलिंग. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 3 लागोपाठ डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पाहिले गेले तर अविनाश आपल्या संघासाठी तारणहार बनताना महत्वाची विकेट. मयूर या ठिकाणी अजय या ठिकाणी माघारी पडताना आपल्याला पाहायला मिळतं, ज्याने एक हाती सामना संपवण्याचा प्रयत्न केला होता. तर प्रयत्न कुठेतरी असफल ठरतोय. अविनाश इथे मात्र तारणहार बनतोय आपल्या गजापूर 11 गजापूर संघासाठी. कारण आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3ही डॉट आलेत. आता मात्र 3 चेंडू आणि तब्बल 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज आपण पाहिलं गेलं. संघाचे संघनायक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
बाईच्या स्वरूपात सिंगल आहे नक्कीच येते. एक चांगला डाक. कॅच. यावेळेस मिस टायमिंग आहे. सागर कोटकर येतील का चेंडू खाली. क्या बात आहे. जजमेंट चांगलं होतं. थोडस नक्कीच चांगला प्रयत्न सागर याचा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न केला मात्र झेल ड्रॉप होतोय. स्टेप आउट झाले आणि यावेळेस मात्र सामना नक्कीच फिनिश करतील. सामना फिनिश केलाय अविनाश याने कारण चांगली गोलंदाजी 6 चेंडू मध्ये 10 धावा डिपेंड केल्यात. अविनाश गजापूर 11 गजापूर संघ या सामना जिंकतोय. हार्ड लक बॅड लक श्री तुकाई मौजा स्पोर्ट्स जुळेवाडी संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूतीने खेळात आपलं देखील विशेष कौतुक. चालू करा या बॅट्समन काय फिल्डिंग बिल्डिंग काय लावून घ्या म्हणून पुढे ती सावरली.